नमस्कार मित्रांनो, पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पायथागोरसच्या प्रमेयामध्ये सराव संच 2.1 या ठिकाणी आपण बघत आहोत. त्याच्यातला 5वा प्रश्न आहे, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून एबी आणि बीसी काढण्यासाठी खालील कृती आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायला सांगितली. आता आकृती जर बघितली तर आकृतीमध्ये हा काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यानंतर एबी आणि बीसी ह्या दोन बाजू सारख्या आहेत. ज्यावेळेस दोन बाजू सारख्या असतात त्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण असं म्हणतात. याचा अर्थ एक कोन जर 90 असेल तर उरलेल्या दोन कोनांची माप सारखी असली पाहिजे. आणि ती किती असतील मग या ठिकाणी 100% 45 आणि 45 अंश, नाही का? आणि 45 आणि 45 अंशाचा जर 45 45 90 अंशाचा हा काटकोन त्रिकोण आहे. आणि म्हणून 45 45 90 अंशाच्या काटकोन त्रिकोणामध्ये आपण काल बघितलं की 45 अंशासमोरची, नाही का, एबी आणि बीसी बाजू ही कर्णाच्या 1/2 वर्गमुळात 1/2 पट असते. असा आपण काल एक गुणधर्म आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्या गुणधर्माचा आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत. बघा, आता ही कृती भरायची. एबी बरोबर बीसी, एबी बरोबर बीसी म्हणजे इथे काय असेल नेमकं हे उदाहरणात दिलेलं आहे तुम्हाला. आणि म्हणून त्याला आपण पक्ष म्हणूया. काय म्हणू या ठिकाणी? पक्ष. जे दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणत असतो? पक्ष. म्हणून पहिल्या बॉक्समध्ये आपण एबी आणि बीसी हे दोन्ही सारख्या खुणांनी दाखवलेलं आहे. म्हणून याचं कारण या ठिकाणी काय घेतलं आपण? पक्ष घेतलं. ओके, आता पुढच्या बॉक्समध्ये चौकटीत काय भरणार आहे बघा? कोण बीएसी, कोण बीएसी, हा बीएसी किती अंशाचा असला पाहिजे? 100% या ठिकाणी 45 अंशाचा कोन असला पाहिजे, आहे की नाही? 45 अंशाचा कोन या ठिकाणी दिसतो. आता एबी आणि एसी सारखे आहेत म्हणून 45 45 90च्या प्रमाणानुसार असं असतं की जो कर्ण असतो तो कर्ण म्हणजे उदाहरणार्थ एबी आणि बीसी ह्या 45 अंशासमोरच्या ज्या बाजू असतात एबी बरोबर बीसी ह्या 1/2 गुणिले कर्ण तुमचा एसी अशा पद्धतीने आपण लिहित असतो. म्हणून एबी बरोबर बीसी या ठिकाणी किती लिहिणार? 1/2 अशा पद्धतीने पहिल्या बॉक्स मध्ये लिहिणार आहे. ओके, पुन्हा आता ह्या 1/2 असे लिहिल्यानंतर पुढे आता हा 8 आहे. एसी ची किंमत किती टाकलेली? 8 आहे, जशीच तशी. पुढे हा बघा, आता हा 1/2च लिहित गेलो. त्याच्यानंतर हे वर्गमूळ 2 आणि वर्गमूळ 2 कटले म्हणजे 2 उरले. बे एक बे म्हणजे ह्या बॉक्स मध्ये किती उत्तर आलं? 2. अतिशय सोपा असा भाग आहे. 8 आहे ना, 8 म्हणजे आपण 4 दुने 8 लिहितो. 4चं वर्गमूळ 2 आणि ह्या 2चं वर्गमूळ 2 निघत नाही म्हणून 2 वर्गमुळात 2. म्हणून काय झाले? हे 2 वर्गमुळातले 2 आणि हे 2 वर्गमुळातले 2 कटले. उरले तुमचे 2. बे एक बे म्हणजे ह्या बॉक्स मध्ये किती येतील? तुमचे 2 येतील. हे जे प्रमेय या ठिकाणी वापरलं याला 45 45 90चं प्रमेय असं म्हणतात. 45 अंशासमोरील बाजू म्हणजे या ठिकाणी दोन बाजू असतात 45, एबी आणि बीसी. ही 45च्या समोरची आणि ही बाजू ह्या 45च्या समोरची. म्हणून एबी आणि बीसी ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत. त्या कर्णाच्या किती पट असतात? 1/2 पट असतात. तेच विधान आपण इथे लिहिलं आणि अशा पद्धतीने आपण त्याला सोडवलं. अतिशय सोपी कृती आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, 6वा प्रश्न बघा. एका चौरसाचा कर्ण 10 सेंटीमीटर आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती ह्या ठिकाणी काढायला सांगितले. ओके, चौरस म्हटल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आणि चारही कोन काटकोन असतात. आणि म्हणून चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतील तर आपण चौरसाची एक बाजू एक्स जर मानली तर चारही बाजू एक्स होतील. म्हणून बघा, मी या ठिकाणी एक्स अशा पद्धतीने लिहितो. त्याच्यानंतर तुम्हाला चौरसाचा कर्ण दिलेला आहे म्हणून चौकोन एबीसीडी या ठिकाणी चौरस म्हणून मी काढला. त्याच्यात एसी हा तुमचा कर्ण आहे आणि कर्णाची लांबी तुम्हाला या ठिकाणी 10 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, आणि मग नंतर काय काढायला सांगितलं? तुम्हाला चौरसाची बाजू काढा, बाजू नंतर तुम्हाला परिमिती काढायला सांगितली. आता पहा, सुरुवातीला चौकोन एबीसीडी मध्ये चारही कोन काटकोन असतात. त्याच्यातलं मी हा त्रिकोण या ठिकाणी विचारात घेतो. एबीसी हा त्रिकोण विचारात घेतला तर या ठिकाणी कोण तुमचा बी हा 90 अंशाचा आहे. म्हणजे एबीसी हा त्रिकोण तुमचा काटकोन त्रिकोण झाला. बघा,
त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी बरोबर जर 90 अंशाचा असेल तर डेफिनेटली त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण झाला. आणि काटकोन त्रिकोणामध्ये 90च्या समोरची सर्वात मोठी बाजू कर्ण असते. आणि त्या म्हणून या ठिकाणी आपण पायथागोरसचं जर प्रमेय लावलं, त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसचा प्रमेय लागतो कर्ण एसीचा वर्ग, कर्ण एसीचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजू, याची पहिली बाजू एबी आहे, एबीचा वर्ग घ्या. दुसरी बाजू बीसी आहे, बीसीचा वर्ग घ्या. बरोबर, एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग, हे पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी लावलं. ओके, आता कर्ण एसीची किंमत तुम्हाला या ठिकाणी 10 सेंटीमीटर दिलेली, म्हणून 10चा वर्ग या ठिकाणी करूया आपण. ओके, पुढे एबी आणि बीसी दोन्ही बाजू समान आहेत आणि म्हणून तिथे आपण एक्स घेतलेली आहे, म्हणून एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग लक्षात घ्या. बरोबर, एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग म्हणजे 2 एक्सचा वर्ग. आणि या ठिकाणी 10चा वर्ग 100 असतो, राईट. आणि म्हणून याला थोडंसं सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. अजून एक स्टेप आपण या ठिकाणी जाऊ शकतो. या 10ला इकडे 2 आणि भाग किंवा 2x वर्ग बरोबर 2x बरोबर मी असं लिहितो, 100 लिहितो. आणि इकडे घेतल्यानंतर x वर्ग बरोबर 100ला 2 भागूया, 100 भागिले 2 आणि म्हणून x वर्ग बरोबर 100ला जर 2 भाग दिला तर उत्तर येणार तुमचं 50, नाही का. उजवी बाजू 50 आहे, डावी बाजू एक्स वर्ग आहे, आपण वर्गमूळ घेऊ शकतो. आणि ज्यावेळेस वर्गमूळ घेणार बाळांनो एक्स बरोबर, आता 50 ही कुठल्याही संख्येचा वर्ग नाही म्हणून आपण त्याला वर्गमुळाच्या चिन्हात ठेवूया. 50 तुमचे वर्गमुळाच्या चिन्हात ठेवले आणि म्हणून एक्स बरोबर आता पुन्हा 50, 50 म्हणजे 25 दुने 50, 25 ची फोड केली, 25 दुने 50. कारण 50 या संख्येमध्ये एक वर्ग संख्या आहे आपली, नुसती वर्गमुळात 50 ठेवून चालणार नाही. वर्गमुळात 50 जर असतील तर 50 मध्ये 25 हा वर्ग आहे, म्हणून मी 50 असं लिहिलं, 25 दुने 50. आणि अजून याला सिम्प्लिफाय केलं, समजा एक्स बरोबर बघा 25चं वर्गमूळ तुम्हाला 5 लिहिता येईल, 5 वर्गमुळात 2. अशा पद्धतीने तुम्हाला एक्स मिळाला. आता एक्स म्हणजे काय हो, चौरसाची बाजू आहे. समजा चौरसाची बाजू एक्स आपण या ठिकाणी म्हणलो आणि म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो चौरसाची बाजू बरोबर किती आली तुमची 5 वर्गमुळात 2, राईट. त्याच्यानंतर चौरसाच्या बाजूची लांबी काढल्यानंतर परिमिती काढायला सांगितली. चला आता परिमिती, चौरसाची परिमिती जर काढायची असेल, परिमिती बरोबर चौरसाला 4 बाजू सारख्या आहेत, नाही का. 4 बाजू आहेत आणि 4ही बाजू सारख्या आहेत, म्हणून आपण 4 गुणिले x असं लिहू शकतो. काय 4 गुणिले x अधिक x अधिक x, 4ही बाजूंची बेरीज करणे. परिमिती ह्या शब्दाचा अर्थ 4ही बाजूंची बेरीज, आणि 4ही बाजू सारख्या असतील तर x अधिक x अधिक x म्हणजे किती झाले, 4दा x झाले. बरोबर, हा 4 जसाच्या तसा. आणि आताच काढलेला x किती तुमचा 5 वर्गमुळात 2, 5 वर्गमुळात 2. आणि मग यांचा गुणाकार केला, 5 चोक 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. लक्षात घ्या काय येते, सेंटीमीटर. ही सुद्धा बाजू कशी आहे तुमची, सेंटीमीटर. अशा पद्धतीने चौरस घेतल्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपण चौरसाची बाजू काढली आणि परिमिती काढली. आता अतिशय सोपं असं उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, प्रश्न 7 बघा. आकृतीमध्ये DEF 90 अंशाचा आहे. कुठं आहे DEF, एक मिनिट बघतो मी, पुन्हा थोडी चूक झालेली आहे. ओके, ह्या ठिकाणी DEF च्या ऐवजी DFE असा शब्द आहे, तो बदल आपण या ठिकाणी करूया. DF आणि E अशा पद्धतीने. चला आपण त्रिकोणात बघूया. DFE या ठिकाणी हा काटकोन आहे, 90 अंशाचं माप म्हणजे ते काटकोन आहे. ओके, नंतर FG पहा बरं. आता FG लंब ED आहे की नाही, याचा अर्थ या ठिकाणी 90 अंशाचा कोन असल्यामुळे DFE हा काटकोन त्रिकोण, या काटकोनातून कर्णावर काढलेला हा शिरोलंब आहे. कोणता, FG हा शिरोलंब आहे, लक्षात ठेवा. कर्णावर काढलेला शिरोलंब. या शिरोलंबानं काय केलं हो, हा एक भाग आणि हा एक भाग, कर्णाचे 2 भागात विभाजन केलं. पहिला भाग GD आणि दुसरा भाग GE आणि GD हे 2 भागात विभाजन केलं कोणी, ह्या शिरोलंबाने.
आणि ह्या शिरोलंबाची लांबी 12 दिलेली आहे आणि त्याचबरोबर ह्या एका भागाची लांबी 8 दिली, तर त्याच्यातला हा EG किंवा GE हा भाग आपण या ठिकाणी शोधूया. बरं, कुठलं प्रमेय या ठिकाणी वापरता येईल करा बरं अंदाज. हा शिरोलंब आहे. शिरोलंबामुळे ह्या भागात आणि ह्या भागात कर्णाचं विभाजन झालं तर आपण असं लिहित होतो भूमितीमध्याचं प्रमेय की याचा वर्ग बरोबर ह्या दोन भागांचा गुणाकार, कर्णाच्या दोन भागांचा गुणाकार, असं आपण या ठिकाणी सांगत होतो. बिलकुल अगदी तसंच बघा. त्रिकोण DFE मध्ये शिरोलंब FG कर्णाचे दोन भाग करतो. आताच तुम्हाला मी सांगितलं. मग या ठिकाणी भूमिती मध्याचं प्रमेय वापरलं. भूमिती मध्याचं प्रमेय म्हणजे या शिरोलंबाचा वर्ग आणि शिरोलंब तुमचा FG घेतला बघा. कर्णाच्या ह्या टोकापासून इथपर्यंतचा अंतर FG चा वर्ग बरोबर हा भाग गुणिले हा भाग, FG चा वर्ग बरोबर DG गुणिले GE असं मी या ठिकाणी लिहिलं. ओके, आता FG ची किंमत दिली ना बाळांनो आकृतीतच, ती 12 आहे, ती 12 टाकली गुणिले DG तुम्हाला 8 दिसतोय, त्या ठिकाणी 8 टाकला आणि GE माहित नाही, तो शोधायचा आहे. ओके, 12 चा वर्ग 144, 8 जशीच्या तसे GE, नंतर हे 8 GE इकडे लिहिले आणि 144 इकडे घेतले, म्हणून GE बरोबर 144 छेदस्थानी 8 केले. भाग देऊ शकतात. 8 1 8 1, त्याच्यानंतर उरले तुमचे 6 झाले 64 आणि 8 8 64, म्हणजे याचा अर्थ GE बरोबर 18. GE म्हणजेच EG. तुम्हाला EG नंबर 1 ला काढायला सांगितलं ना, आपण GE लिहिला तर E असा घेतला, नंतर G शब्द लिहिला. GE म्हणजे EG बरोबर किती आहे तुमचे 18 आले. पहिला आलं तुम्हाला 18. ह्या पद्धतीने नंबर 1 सोडवलं ते 18 आलं. आता 2 नंबरचं काढायसाठी 2 च्या ऐवजी पहिल्यांदा EF काढूया आपण, 3 नंबर, मग नंतर 2 नंबरचं पलीकडे घेऊया. चला, आता काय झालं बरं, ह्या शिरोलंबामुळे हे काटकोन त्रिकोणामध्ये 2 त्रिकोण तयार झाले. हा एक काटकोन त्रिकोण आणि हा एक काटकोन त्रिकोण. लक्षात येतंय तुमच्या? आपण शिकलेलो आहोत काटकोन काटकोनातून कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे त्या काटकोन त्रिकोणाचे 2 भागात विभाजन होते आणि जे 2 त्रिकोण तयार होतात ना, ते 2 त्रिकोण सुद्धा काटकोन त्रिकोण असतात आणि ते 2 काटकोन त्रिकोण हे मूळ त्रिकोणाशी सुद्धा समरूप असतात आणि स्वतः सुद्धा एकमेकांशी कसे असतात ते समरूप असतात. हे प्रमेय सुद्धा आपण सिद्ध केलेलं आहे. मग मी हेच सांगतो तुम्हाला, ह्या काटकोनातून काढलेल्या शिरोलंबामुळे हा एक त्रिकोण तयार झाले आणि हा एक त्रिकोण तयार झाला. हा पण काटकोन आणि पलीकडचा पण काटकोन. मग अलीकडचा काटकोन त्रिकोण आपल्याला ह्या ठिकाणी विचारात घेणार, तर याच्यात काटकोन कोणता असेल बरं, या ठिकाणी काटकोन आहे, लक्षात घ्या. आणि इकडच्या मध्ये सुद्धा काटकोन कोणता असेल, हा असेल. मग हा जर काटकोन झाला तर याच्या पुढचा कर्ण EF झाला ह्या काटकोन त्रिकोणात. वाचताना मी कसा वाचला बघा, FGE काटकोन कधी पण मध्ये आला पाहिजे, 90 अंशाचा कोन, म्हणून वाचताना कसं लिहिलं, त्रिकोण FGE हा काटकोन त्रिकोणात. मग सांगा मला कर्ण कोणता आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार EF चा वर्ग, E पासून F चा वर्ग हा कर्णाचा वर्ग आणि ह्या 2 काटकोन करणाऱ्या बाजू, म्हणून EF चा वर्ग बरोबर FG, F पासून G हा ही काटकोन करणारी बाजू तिचा वर्ग अधिक दुसरी काटकोन करणारी बाजू कोणती येईल मग तुमची GE. बघा, याचा वर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग, नाही का. पायथागोरसचं प्रमेय लागतो आपण ह्या ठिकाणी काटकोन त्रिकोणामध्ये. हे पायथागोरसचं प्रमेय आहे. इकडे भूमिती मध्याचं प्रमेय पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी सांगतो मी. पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरस चे प्रमेय लक्षात ठेवा, हे पायथागोरसचे प्रमेय, हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून बस आता या ठिकाणी किमती टाकायच्या बाळांनो. FG कुठे आहे, FG हा बघा इथून इथपर्यंत 12 आहे, 12चा वर्ग अधिक GE आताच काढला ना, EG म्हणजे G, तो 18 आहे. हा G पासून E पर्यंत आता काढलेला तो 18 आहे, म्हणून 18चा वर्ग. 12चा वर्ग 144, 18चा वर्ग 324 असतो. हे पाठ आहे आपलं. 144 मध्ये 324 मिळवले 468 होतात. 468 कुठल्याही संख्येचा वर्ग नाही. मग जर एखादी संख्या वर्ग संख्या नसेल तर तिला आपण वर्गमूळ घेत असताना वर्गमुळाच्या चिन्हात टाकतो आणि म्हणून मी 468 ला वर्गमुळाच्या चिन्हात घेतलं. आता पुन्हा या ठिकाणी आपण थोडंसं शोधण्याचा प्रयत्न केला. 468 मध्ये एखादी वर्गसंख्या आहे का? यस, ती कोणती आहे? 36. 36 गुणिले जर 13 केले, 36 ही वर्गसंख्या आहे, 13 काय कुठली वर्गसंख्या नाही, म्हणून 36 गुणिले 13 केले तर 468 होतात आणि 36चं वर्गमूळ घेतलं 6 येतं आणि वर्गमुळात तुमचे 13 जशीच्या तसे राहतात आणि EF बरोबर किती आले तुमचे 6 वर्गमुळात 13.
म्हणजे हे जे 3 नंबरला आपल्याला जे विचारलं होतं ते आपण 2 नंबरला शोधलं, लक्षात ठेवा. या ठिकाणी लिहायची गरज पण नाही. ओके, त्याच्यानंतर आता एफडी हे शोधण्यासाठी आपण पलीकडचा त्रिकोण विचारात घेऊ. जसा हा काटकोन त्रिकोण होता ना बाळांनो, पलीकडचा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यात हा काटकोन आहे. मग काटकोनाच्या समोरचा हा कर्ण डीएफ चा वर्ग. बघा एफ जी डी कसं वाचतोय मी, एफ जी डी ह्या काटकोन त्रिकोणात डीएफ हा कर्ण झाला, म्हणून डीएफ चा वर्ग बरोबर जीडी. जीडी जीडी म्हणजे बघा ही जी पासून डी पर्यंत ही काटकोन करणारी बाजू तिचा वर्ग, दुसरी काटकोन करणारी बाजू जीएफ तिचा वर्ग असं लिहिलं. लक्षात घ्या मी काय सांगतो. हा 90 अंशासमोर त्याच्यासमोर हा कर्ण, म्हणून कर्णाचा वर्ग बरोबर डीएफ चा वर्ग बरोबर ही काटकोन करणारी बाजू तिचा वर्ग घेतला, ही काटकोन करणारी बाजू तिचा वर्ग घेतला. ओके, आता ह्या सगळ्या बाजू माहिती, तुम्हाला ही पण 8 माहिती, ही 12 माहिती, म्हणजे 8चा वर्ग अधिक 12चा वर्ग, 8चा वर्ग 64, 12चा वर्ग 144. आता 64 मध्ये 144 मिळवल्यानंतर 208 होतात. 208 ही सुद्धा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणून वर्गमूळ घेताना 208 ला मी वर्गमूळाच्या चिन्हात ठेवलं. पुढं आता या ठिकाणी पुन्हा 208 मध्ये थोडस आपण विचार केला तर 208 म्हणजे 16 गुणिले 13चा गुणाकार होतो, नाही का? कारण का की 16 वर्ग संख्या आहे, 13 नाहीये, म्हणून 16चं वर्गमूळ 4 आणि वर्गमुळात तुमचे 13, आणि म्हणून एफडी डीएफ म्हणजेच काय हो एफडी. हा एफडी बरोबर हे 4 वर्गमुळात 13. अशा पद्धतीने तिन्हींचे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. अतिशय सोपा असा भाग आहे. लक्षात ठेवा, सुरुवातीला भूमिती मध्याचं प्रमेय वापरलं. भूमिती मध्याचं प्रमेय असं घेऊन या ठिकाणी त्याच्यानंतर 2 त्रिकोण तयार झालेत. हा काटकोन त्रिकोण आणि हा काटकोन त्रिकोण. ह्या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरलं. याचा वर्ग बरोबर ह्या बाजूचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग, ते इथं लिहिलेलं आहे. पलीकडच्या याचे पुन्हा हा काटकोन त्रिकोण आहे शिरोलंबामुळे. इथं कर्ण आहे, हा कर्ण आहे कारण हा 90 अंशाचा कोन. मग ह्या बाजूचा वर्ग बरोबर ही काटकोन करणारी बाजू तिचा वर्ग अधिक ह्या बाजूचा वर्ग, त्या पद्धतीने हे सोडवलं. अतिशय सोपं भाग आहे. फक्त लक्षात घ्या, आकृती पाहिल्यानंतर आपल्याला पायथागोरस कुठं वापरायचं आणि भूमिती मध्याचं प्रमेय कसं वापरायचं हे जर एकदा लक्षात आलं तर उदाहरण सोडवणं अतिशय सोपं असं आहे. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, या ठिकाणी 7व्या उदाहरणापर्यंत आपण घेतलेला भाग आहे. पुढचा 8, 9 आणि 10 हे 3 उदाहरण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.